नमस्कार. काही अन्नपदार्थ खूप गुणकारी असतात, पण आपण त्याचा आपल्या रोजच्या आहारात मुबलक प्रमाणात समावेश करत नाही. त्यातलेच एक म्हणजे रताळे, जे आपण शक्यतो उपवासालाच खातो. पण रताळ्याचे सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, दृष्टी सुधारण्यास मदत होते, हृदयविकार दूर ठेवण्यास मदत करते, ताणतणाव कमी करते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण मेंटेन ठेवण्यासाठी रताळे उपयुक्त आहे. यामुळे डायबेटीस रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे. आपण उपवासाला रताळे खातो. यात पिष्टमय पदार्थ असतात, त्यामुळे पचनास वेळ लागतो. यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते, भूक लागत नाही, त्यामुळे पचनही सुधारते आणि रताळ्यामुळे पोटाला थंडावाही मिळतो. म्हणूनच उपवासासाठी आरोग्यदायी असे रताळे खाल्ले जाते. तर आता ह्या रताळ्यापासून आपण एक छान चमचमीत आणि चविष्ट आणि पौष्टिक असा एक पदार्थ बनवणार आहोत. यासाठी इथे एक रताळं घेतलं आहे. खूप मोठं रताळं आहे, त्यामुळे एक रताळं घेतलं आहे. हे रताळं मी 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यावरची पूर्ण माती काढून घेतली आहे. 5 ते 10 मिनटं पण ते पाण्यात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर त्याची सालं काढून घेतो आहे आपण व्यवस्थित. आणि आता सालं काढून झाल्यानंतर ते व्यवस्थित धुवून घेऊयात. आणि आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन येतो त्याला प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. रताळ्याचे आपण आता काप करून घेणार आहोत. आपल्याला खूप पातळ असे काप नाही करायचे, थोडेसे मध्यम असे जाडसर असले तरी चालणार आहेत. तर हे खूप मोठं रताळं होतं, म्हणून मी त्याचे एकच रताळं घेतले आपण इथे. आणि हे साधारणतः 2 जणांसाठी सफिशियंट आहे. त्याच्या रीतीने हे रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत. आणि आपण आज गोड नाही बनवत आहे, तर तिखट असे रताळ्याचे काप बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत. हे रताळे आपण कापून घेतले आणि या हिरव्या मिरच्या घेतल्यात मी 4-5. आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. या आता आपण बारीक कापून घेणार आहोत. आपण म्हणाल की डायबेटिसच्या लोकांना बटाटा खाल्लेला चालत नाही, मग रताळा कसं चालेल? रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण एकदम वाढत नाही. यामुळे रक्तातील शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते, म्हणून ते डायबिटीससाठी उपयुक्त आहे. पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता इथे आपण पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे. उपवासाचा पदार्थ बनवतो आहे आपण. आणि रताळ्याबरोबर जर साजूक तूप वापरलं तर त्याचा चव आणखी छान वाढते. त्यामुळे इथे मी साजूक तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरं घालून घेतली आहे. आपण जर उपवासाला जिरं खात असाल तर नक्कीच घाला. आणि मिरच्याचे जे आपण काप केले होते ते मिरच्यांचे ते घातलेले आहेत. व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण. आणि अशा रीतीने आता ह्या मिरच्या छान आपल्या परतून झालेल्या आहेत. आणि मिरच्या आणि जिऱ्यांचा स्वाद जो आहे तो आपल्या तुपामध्ये छान उतरला आहे. त्यात थोडंसं मीठ घालून घेतलं मी चिमूटभर. आणि आता आपण यामध्ये जे काप केलेले आहेत रताळ्याचे ते घालून घेऊयात. रताळ्याचे सगळे काप आपण घालून घेऊयात. हे एक मोठं रताळं होतं. आपण जर छोटी छोटी रताळी असतील आणि 2-3 जणांसाठी जर बनवायचं असेल तर 1/2 किलो रताळी आपण घेऊ शकता. तूप, जिरं आणि मिरचीचा पूर्ण स्वाद आपल्या रताळ्यांच्या कापांना लागावा म्हणून आपण ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि हे रताळ्याचे जे काप आहेत हे आपण असे पॅनमध्ये व्यवस्थित स्प्रेड करून ठेवणार आहोत, म्हणजे ते व्यवस्थित शिजतील. आणि आता ह्याच्यावर एक झाकण ठेवून एक वाफ काढूयात आपण. आणि एक वाफ काढून घेतलेली आहे. आपण पाहू शकता थोडासा रंग त्याने बदलायला सुरुवात केलेली आहे. हे रताळ्याचे काप असे या प्रकारे आपण अगदी 5 ते 7 मिनटात सहज शिजतात. आपल्याला जर आणखी कुरकुरीत हवे असतील तर थोडंसं तूप घालून आणखी थोडा वेळ आपण ठेवू शकता. पुन्हा याला मी एक छान दरदरीत वाफ काढलेली आहे 3 ते 4 मिनटाची. आणि आपण पाहू शकता हे काप आपले खूपच छान आता परतले गेले आहेत. त्याचा पूर्ण रंगही बदलला आहे. आपल्याला जर कुरकुरीत हवे असतील तर आपण ते करू शकता. बघा आपण पाहू शकता ते अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. आणि अगदी 6 ते 7 मिनटामध्ये हा आपला पदार्थ तयार होतो. अगदी फडदिशी आपण बनवू शकतो. आपल्या रोज फराळाच्या पदार्थांमध्ये हा बाजूला तोंडी लावणं म्हणून खूपच उपयुक्त असा पदार्थ आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवूयात. आणि आता ह्याची फायनल आपण वाफ काढून घेतलेली आहे. रताळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपण इथे अगदी पाणी न घालता सुद्धा ते व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. आणि त्यामुळेच पाण्याचे प्रमाण रताळ्यात जास्त असल्यामुळेच आपले बॉडी डिहायड्रेट होत नाही रताळ्यांचं सेवन जर आपण केलं तर. हे बघा आपण पाहू शकता आपले रताळी व्यवस्थित अशी छान तयार झालेली आहेत.
आता ह्याच्यावरती थोडंसं लाल मिरची पावडर आपण घालून घेऊया चवीसाठी. आणखी आपल्याला जर आवडत असेल, आपण उपवासाला खात असाल किंवा उपवासासाठी नसेल बनवलं तर आमचूर पावडरही घालू शकता. आणि ह्याच्यामध्ये आता थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूयात की जेणेकरून त्याचा असा खमंग स्वाद येतो. आणि अगदी तिखट आणि शेंगदाणे थोडेसे परतले जावे म्हणून आपण एकदा फक्त झाकण ठेवूयात. आणि आपल्याला हे जर कुरकुरीत बनवायचे असतील तर झाकण न ठेवताही आपण शिजवू शकता. फक्त एक वाफ काढा झाकण ठेवून आणि मोठ्या पॅनमध्ये ठेवा, म्हणजे प्रत्येक जो काही अगदी आपला रताळ्याचा काप आहे तो व्यवस्थित क्रंची असा होईल. अशा रीतीने हे आपले रताळ्याचे चविष्ट आणि रुचकर असे काप तयार आहेत. आपण उपवासासाठी अगदी इतर वेळी हे नक्की बनवून पहा, सगळ्यांना खूपच आवडतात. आणि हे असे रताळ्याचे काप आपण उपवासाला केले तर आपल्याला आरोग्यवर्धक तर ते आहेतच, पण चविष्टही आहेत, पोटभरीचंही होतात. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आणि आपण ही आजची रेसिपी नक्की बनवून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशी ही रताळ्याची रेसिपी आपल्याला कशी वाटली? नेहमी तेच गोड रताळ्याचे काप खाऊन जर कंटाळा आला असेल तर रताळे आपण अशा प्रकारेही आपल्या आहारात समावेश करू शकतो. नवरात्र असो, महाशिवरात्र असो, एकादशी असो, अशा कुठल्याही उपवासासाठी आपण रताळ्याचा नक्की वापर करू शकता, कारण की अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.